नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी आपल्या सर्वांचं FYBA वर्गातील भूगोल विषयाच्या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये केटेच्या महाविद्यालयातील भूगोल विभागातर्फे सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण FYBA या वर्गातील सेमिस्टर 1 जे आहे याचा भूगोल विषयाचा जो पेपर आहे प्राकृतिक भूगोल म्हणजेच फिजिकल जिओग्राफी या विषयाची 2 व्याख्यानं पूर्ण केली आहेत। पहिल्या व्याख्यानामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण या विषयाचा अभ्यासक्रम आणि परीक्षेचं स्वरूप कशा प्रकारचं आहे या संदर्भात आपण सविस्तर चर्चा केली। नंतर दुसऱ्या व्याख्यानामध्ये आपण प्राकृतिक भूगोलाचा जो पहिलं जे प्रकरण आहे प्राकृतिक भूगोलाचा परिचय यातील पहिला जो घटक आहे तो म्हणजे प्राकृतिक भूगोल म्हणजे काय, त्याची व्याख्या, त्याचं स्वरूप या संदर्भामध्ये आपण सविस्तर चर्चा केली। आज आपण या प्राकृतिक भूगोल या विषयाच्या तिसऱ्या व्याख्यानामध्ये आपलं जे पहिलं प्रकरण आहे प्राकृतिक भूगोलाचा परिचय याचा दुसरा जो उपघटक आहे प्राकृतिक भूगोलाची व्याप्ती या संदर्भामध्ये आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की प्राकृतिक भूगोल ही भूगोलाची सर्वात प्रगत आणि महत्वाची शाखा मानली जाते, कारण या शाखेमध्ये प्रामुख्याने नैसर्गिक पर्यावरणाचा अभ्यास केला जातो आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावर जे नैसर्गिक घटक आहे या सर्वांचा विचार केला तर आपणास असं समजतं, आपल्याला असं दिसून येतं की भूगोलाच्या इतर शाखांच्या मानाने प्राकृतिक भूगोलाची व्याप्ती जी आहे ती अत्यंत व्यापक आहे। आता प्राकृतिक भूगोलाची व्याप्ती म्हणजे काय की प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास करत असताना कोणत्या प्रमुख घटक आणि उपघटकांचा आपण अभ्यास करतो त्या संदर्भातली माहिती घेणं म्हणजेच प्राकृतिक भूगोलाची व्याप्ती अभ्यासणं होय। आता विद्यार्थी मित्रांनो, या संदर्भामध्ये अनेक भूगोल तज्ञांनी किंवा अभ्यासकांनी प्राकृतिक भूगोलाची व्याप्ती कशी असावी किंवा त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट केल्या जातात या संदर्भामध्ये आपलं वैयक्तिक मत सांगितलंय की यामध्ये प्रामुख्याने स्टॅलर असेल, WG मूर असेल, वाल्चिन असेल, आर्थर होम्स असेल किंवा FJ मार्कहाऊस असेल यासारख्या अनेक भूगोलकारांनी प्राकृतिक भूगोलाची व्याप्ती संदर्भामध्ये आपलं वैयक्तिक मत व्यक्त केलं आणि त्यामधील काही घटकांचा त्यांनी उल्लेख केला। आपण या आधीच्या व्याख्यानामध्ये ज्या वेगवेगळ्या व्याख्या आपण प्राकृतिक भूगोलाच्या बघितल्या त्यातील एक व्याख्या मी आपल्या समोर ठेवतो की ही व्याख्या वाचल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की प्राकृतिक भूगोलाची व्याप्ती म्हणजे नेमकं काय आहे, यामध्ये कोणत्या घटकांचा अभ्यास करायचा आहे हे या व्याख्येमधून आपल्याला या व्याख्येत ती रिफ्लेक्शन होतं। ती व्याख्या मी आपल्या समोर ठेवतो। पृथ्वीवरील भूमी, जल, वातावरण व जीवावरणाचा शास्त्रीय अभ्यास म्हणजेच प्राकृतिक भूगोल होय। विद्यार्थी मित्रांनो, जर या व्याख्येचं तुम्ही काळजीपूर्वक निरीक्षण केलं तर आपण असं लक्षात येईल की प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास म्हणजे 4 प्रमुख घटकांचा अभ्यास होय। यामध्ये भूमी असेल, ज्याला आपण मृदावरण किंवा शिलावरण असं म्हणतो, जल असेल ज्याला आपण जलावरण असं म्हणतो, वातावरण आहे, जीवावरण आहे, या 4 घटकांचा अभ्यास म्हणजेच प्राकृतिक भूगोल आहे। आणि म्हणून या व्याख्ये व्यतिरिक्त आपण जर बघितलं की प्राकृतिक भूगोलामध्ये जी वेगवेगळी घटक आहेत त्याचा अभ्यास केला जातो, त्याच्यामध्ये पहिला घटक आहे शिलावरण आहे, दुसरा घटक आहे जलावरण आहे, तिसरा घटक आहे वातावरण आहे, चौथा घटक आहे जीवावरण आहे। या प्रमुख घटकांव्यतिरिक्त इतर काही घटक आहे याचाही अभ्यास प्राकृतिक भूगोलामध्ये केला जातो। त्यामध्ये मग विश्व निर्मिती आहे, ग्रह आहे, तारे आहे, ग्रहणे आहेत, नक्षत्र आहेत किंवा कालमापना संदर्भात वेगवेगळ्या गोष्टी आहेत, या सर्वांचा अभ्यास प्राकृतिक भूगोलामध्ये केला जातो। आणि म्हणून आपण या प्रत्येक घटकामध्ये आणि त्याचे उपघटक कोणते आहेत याचा आढावा आपण घेऊया। साहजिकच पहिला घटक आहे शिलावरण, की ज्याला आपण मृदावरण असंही म्हणतो। आता शिलावरण म्हणजे काय, पृथ्वीचा सर्वात वरचा बाह्य आणि घन भाग आहे त्याला आपण शिलावरण असं म्हणतो। आणि शिलावरण हा प्राकृतिक भूगोलाच्या व्याप्तीमधला सर्वात महत्वाचा घटक मानला जातो। विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये अनेक उपघटक येतात। याची सुरुवातच मुळात आपण मृदावरण किंवा शिलावरण म्हणजे काय याच्या व्याख्याने करतो। त्यानंतर पृथ्वीचे अंतरंग। आता पृथ्वीचे अंतरंग हा या घटकामधील सर्वात महत्वाचा उपघटक आहे। आता पृथ्वीच्या पृष्ठभागापासून पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये जर आपण बघितलं तर वेगवेगळे थर आहेत। त्यामध्ये पहिला जो थर आहे तो भूकवच आहे, त्यानंतर प्रावरण किंवा ज्याला आपण मध्यावरण असंही म्हणतो,
आणि सर्वात खोल अंतर्गत भागामध्ये जो थर आहे तो म्हणजे गाभा. या प्रत्येक हे जे 3 थर आहे, या प्रत्येक थराचे 2 उपथर आहे. मग पहिला भूकवच त्याची 2 आहे त्या ठिकाणी, सियाल आहे, सीमा आहे, प्रावरण किंवा मध्यावरणाचे सुद्धा 2 थर आहे. एक बाह्य प्रावरण आहे, एक आंतरिक प्रावरण आहे, आणि गाभा याचे 2 थर आहेत. त्याच्यामध्ये बाह्य गाभा आणि आंतरिक गाभा. या प्रत्येक थराची पृथ्वीच्या पृष्ठभागापासून खोली किती आहे, त्यामध्ये कोणकोणते घटक आहेत, कोणते खनिज आहेत, मूलद्रव्य आहे, त्या ठिकाणचं तापमान किती आहे, याचा आढावा प्रामुख्याने या उपघटकात घेतला जातो. त्यानंतर पुढचा उपघटक जो आहे तो म्हणजे खंड आणि महासागर. विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वीच्या पृष्ठभागावर वेगवेगळ्या प्रकारचे भू आकार आहे, भूरूपे आपण त्याला म्हणतो. मग ते प्राथमिक श्रेणीचे असेल, द्वितीय श्रेणीचे असेल, तृतीय श्रेणीचे असेल, या सर्वांचा शास्त्रीय आणि सखोल अभ्यास प्राकृतिक भूगोलात केला जातो. आणि त्यामध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागावर असलेले पर्वत असेल, पठार असेल, मैदान असेल, गळई असेल किंवा दरी असेल किंवा अशाच प्रकारचे भू आकार आपल्याला सागराच्या तळभागावर आढळतात. मग त्यामध्ये खंडांत उतार आहे, सागरी मैदान आहे, सागरी गर्ता आहे, सागरी पठार आहे, सागरी पर्वत आहे, याचा अभ्यास आपण या करतो. किंवा जे वेगवेगळे प्रकारचे बाह्य कारक आहेत, मग त्याच्यामध्ये वाऱ्याचं कार्य आहे, वाहत्या नदीचं कार्य आहे, हिमनदीचं कार्य आहे, सागरी लाटांचं कार्य आहे. यासारख्या बाह्य कारकांच्या कार्यामुळे खनन असेल, वहन असेल, जे वेगवेगळे भूआकार तयार होतात, याचाही आढावा आपण या विषयात घेणार आहोत. त्यानंतर भूकंप, ज्वालामुखी यासारख्या प्रक्रिया आहेत, या शीघ्र प्रक्रिया आहेत, याचाही सविस्तर अभ्यास प्राकृतिक भूगोलामध्ये केला जातो. त्यानंतर पृथ्वीच्या पृष्ठभागावर वेगवेगळ्या प्रकारच्या भूप्रक्रिया आढळून येतात. त्यामध्ये विदारण आहे, मृदेची धूप आहे, मृदेची झीज आहे, किंवा मग वलीकरण आहे, प्रस्तरभंग आहे, किंवा भूघसरण आहे. या वेगवेगळ्या ज्या प्रक्रिया आहेत, याचा सविस्तर अभ्यास या विषयात केला जातो. उदाहरणार्थ मी एक आपल्या समोर सांगतो, विदारण. आता समजा आपण विदारण ही प्रक्रिया घेतली, तर विदारण म्हणजे काय? विदारणाचे जे प्रकार आहेत, त्याच्यामध्ये भौतिक विदारण असेल, जैविक विदारण असेल, रासायनिक विदारण असेल, या प्रत्येक विदारणाचं स्वरूप कसं आहे, त्यामागील कारण कोणती आहेत, त्याचे कोणते परिणाम होतात, याचा अभ्यास, याचं वितरण आपण या विषयामध्ये अभ्यासतो आहोत. यानंतर दुसरा जो महत्वाचा घटक आहे प्राकृतिक भूगोलाच्या व्याप्तीमध्ये ज्याचा समावेश केला तो म्हणजे वातावरण. विद्यार्थी मित्रांनो, वातावरण म्हणजे काय? पृथ्वीच्या सभोवताली, पृथ्वीच्या चहूबाजूनी असणाऱ्या रंगहीन, चवहीन आणि गंधहीन जे आवरण आहे, जे वेस्टर्न आहे, याला आपण वातावरण असं म्हणतो. वातावरणाचे अनेक घटक आहेत. त्याच्यामध्ये विविध वायू आहे, बाष्प आहे, धुलीकण आहे, हे महत्वाचे घटक आहे. मग याचं नेमकं स्वरूप कसं आहे? या एकूण वातावरणामध्ये या प्रत्येक घटकाचं पर्सेंटेज किती आहे, याचा आपण आढावा याच्यामध्ये घेतो. आणि वातावरणामध्ये सर्वात महत्वाचा उपघटक आहे तो म्हणजे वातावरणाची रचना. विद्यार्थी मित्रांनो, आपण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसं आकाशाकडे जातो तसं पृथ्वीच्या सभोवताली असलेल्या वातावरणाचे काही थर सांगितले जातात. उदाहरणार्थ पहिला जो थर आहे पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ आहे, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे 11 किलोमीटर पर्यंत हा थर आहे, ज्याला आपण तपांबर असं म्हणतो. त्याच्यानंतर 11 ते 80 किलोमीटर उंच जो आहे तो थर आहे तो म्हणजे स्थितांबर आहे. या स्थितांबरामध्येच अजून एक उपथर आहे. साधारणपणे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 30 ते 40 किलोमीटर अंतरावर हा थर आढळतो, की ज्यामध्ये ओझोन वायूचं केंद्रीकरण जास्त झालेलं आहे, यालाच आपण ओझोनांबर असं म्हणतो. आणि त्यानंतर 80 ते 500 किलोमीटर पर्यंत आयनांबर हा थर आहे. आणि आयनांबर थराच्या पलीकडे 500 किलोमीटरच्या पलीकडे साधारणपणे जो थर आढळतो त्याला आपण बाह्यावरण असं म्हणतो. आता त्याची अंतिम सीमा किती आहे या संदर्भामध्ये जे संशोधन झालंय त्याच्यातून नेमकं आपल्याला अचूक त्याची व्याप्ती सांगतात. काही तज्ञांच्या मते ती 1600 किलोमीटर पर्यंत आहे, काही तज्ञांच्या मते त्याही पलीकडे आहे. ही जी बाह्यवर्ण आहे या प्रत्येक आवरणाचा रचना आपण या विषयात अभ्यासतो. रचना अभ्यासतो म्हणजे काय? उदाहरणार्थ तपांबर आपण घेतलं, मग तपांबरामध्ये कोणकोणते घटक आहे, कोणकोणत्या प्रक्रिया त्या ठिकाणी घडतात, त्या तपांबरामध्ये तापमान कमी कसं होतं त्या ठिकाणी, किंवा हवेचे इतर जे आविष्कार आहे, विजा चमकणे असेल, पाऊस पडणे असेल, किंवा धुके असेल, दव असेल, यासारख्या घटकांचा अभ्यास
या तपांबर या थरामध्ये केला जातो. आणि म्हणून आपण जे आपल्या दृष्टिकोनातून ओझोनांबर हा थर खूप महत्वाचा आहे. कारण ओझोनांबर हा असा थर आहे की हा ओझोन वायूचा थर आहे. आणि या थरामुळं पृथ्वीचं सूर्यापासून येणारे जे अतिनील सूर्यकिरण आहेत, ज्याला आपण अल्ट्रा व्हायलेट रेज म्हणतो, यापासून त्या ठिकाणी पृथ्वीवरील जी सजीवसृष्टी आहे याचं रक्षण करायचं कार्य हा थर करतो, ओझोनांबर. म्हणून यासारख्या प्रत्येक थराची सविस्तर माहिती, एक शास्त्रीय माहिती आपण यामध्ये करणार आहोत किंवा यामध्ये केली जाते. त्यानंतर हवा आणि हवामानाचे घटक हे खूप महत्वाचं आहे. हवा आणि हवामानाचा घटक हा प्राकृतिक भूगोलातील अभ्यासाचा एक महत्वाचा घटक आहे. मग त्यामध्ये तापमान असेल, पर्जन्यमान असेल, वृष्टी असेल, आर्द्रता असेल, वायुभार असेल किंवा इतर जे घटक आहे याचा सविस्तर अभ्यास या विषयामध्ये केला जातो. आणि सर्वात महत्वाचं की दुसऱ्या या वातावरण या घटकातला शेवटचा आणि महत्वाचा घटक आहे तो म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर ज्या वेगवेगळ्या वातावरण विषयक, हवेच्या संदर्भामध्ये हवामान विषयक ज्या वेगवेगळ्या समस्या आहे त्याचं स्थानिक पातळीपासून मग राष्ट्रीय पातळी असेल, आंतरराष्ट्रीय पातळी, त्याच्यावरची व्याप्ती जी आहे ती बघितली जाते. यामध्ये प्रामुख्याने जागतिक तापमान वाढ असेल, ओझोन वायूचा क्षय असेल किंवा आम्लपर्जन्य असेल, यासारखे जे घटक आहेत याचा सविस्तर आढावा या विषयामध्ये घेतला जातो. म्हणजे उदाहरणार्थ याच्यामध्ये आपण एक घेतला तर उदाहरणार्थ जागतिक तापमान वाढ. मग जागतिक तापमान वाढ म्हणजे काय, त्याची कोणती कारणं आहेत, त्याचे कोणते दुष्परिणाम पृथ्वीच्या पृष्ठभागावर किंवा इतर सजीवसृष्टीवर होतात याचा अभ्यास करतो. आणि जर आपल्याला या समस्यांची तीव्रता कमी करायची असेल तर काय करावं लागेल, वैयक्तिक पातळीवर, जागतिक पातळीवर, शासकीय पातळीवर अथवा समाज पातळीवर काय आपल्याला उपाययोजना करता येईल याचाही आढावा या विषयात घेतला जातो. याच्यानंतर तिसरा महत्वाचा घटक आहे अभ्यास घटक प्राकृतिक भूगोलाचा, तो म्हणजे आहे जलावरण. विद्यार्थी मित्रांनो, जलावरण म्हणजे काय की पृथ्वीवरील असा भाग की ज्या ठिकाणी जो भाग पाण्याने व्यापलेला आहे याला आपण जलावरण असं म्हणतो. मग तो भाग सागराचा असेल, महासागराचा असेल, एखादी धरण असेल, तलाव असेल किंवा सरोवर असेल, ज्या ज्या ठिकाणी पाणी आहे त्याला आपण जलावरण असं म्हणतो. आणि सर्वसाधारणपणे हे जे जलावरण आहे जगातील जवळपास 71% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. आणि या पाण्याने व्यापलेल्या भागाचा आपण सविस्तर अभ्यास या उपघटकामध्ये प्राकृतिक भूगोलाच्या व्याप्तीमध्ये करतो. आता यामधील जे उपघटक आहे त्यामध्ये पहिलं म्हणजे या सागर जलाचं वितरण, भौगोलिक वितरण, प्रत्येक भौगोलिक प्रदेशाचं वितरण कसं आहे ते आपण अभ्यास. सागर तळ रचना, मी आत्ताच सांगितलं की ज्याप्रमाणे पृथ्वीच्या पृष्ठभागावर वेगळे भूरूप आहेत अशाच प्रकारचे भूरूप आपल्याला सागराच्या तळावर आढळतात. ही जी भूरूप आहे, भूखंड मंच असेल, भूखंड उतार असेल, सागरी मैदान असेल, सागरी गर्ता असेल, ज्याला आपण डोह असंही म्हणतो, सागरी पर्वत असेल, सागरी पठार असेल, या सर्वांचा शास्त्रीय अभ्यास आपण या घटकामध्ये करतो. त्यानंतर सर्वात महत्वाचं सागर जलाचे गुणधर्म. विद्यार्थी मित्रांनो, सागर जलाचे प्रमुख गुणधर्म आहे. मग त्यामध्ये सागर जलाचं तापमान आहे, सागर जलाची घनता आहे, सागर जलाची क्षारता आहे, या प्रत्येकाचं किंवा सागर जलाची हालचाल आहे याचा सविस्तर अभ्यास याच्यामध्ये करतो. सागर जलाची हालचाल आपल्याला माहिती आहे, पण ती भरती ओहोटीच्या माध्यमातून असो, सुनामी लाटांच्या माध्यमातून असो अथवा सागरी प्रवाहाच्या माध्यमातून असो, या सर्वांच्या माध्यमातून सागर जलाची हालचाल अविश्रांतपणे होत असते. त्याचा आपण सविस्तर प्रत्येक हालचालीचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. उदाहरणार्थ भरती ओहोटी आपण घेतलं, मग भरती ओहोटी कशाला म्हणतात, भरती ओहोटीचे प्रकार कोणते आहेत, भरती ओहोटी घडून येण्यामागे कोणती कारणं आहेत आणि भरती ओहोटीचे कोणते परिणाम आपल्याला सागरी भागामध्ये, सागराच्या किनारवर्ती भागामध्ये आढळून येतात, त्याचा आपल्याला अभ्यास यामध्ये करायचा आहे. जलचक्र. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक सजीवाला, मग तो प्राणी असेल, कोणताही प्राणी असेल, पक्षी असेल, वनस्पती असेल, सूक्ष्म जीवजंतू असेल, या प्रत्येकाला पाणी हे महत्वाचं आहे. आणि या पाण्याची अविश्रांतपणे निर्मिती ही जलचक्राच्या माध्यमातून होत असते. आणि या जलचक्राचं स्वरूप, याच्यामध्ये नेमकं कोणकोणत्या प्रक्रियांचा समावेश होतो, याचं व्याप्ती कशी आहे, या संदर्भामध्ये आपण चर्चा या विषयात करणार आहोत. आणि पुढचा अजून एक महत्वाचा घटक आहे सागर संपदा. आता संपदा ही मानवाच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाची आहे. संपदा म्हणजे काय,
की पृथ्वीवरील असा पदार्थ, अशी वस्तू की ज्याद्वारे मानवाची गरज पूर्ण होते. मग त्यामध्ये अरण्य असेल, पाणी असेल, मृदा असेल, खनिजे असेल. पण ह्या ज्या संपदा सागराच्या पृष्ठभागावर आढळतात, मानवाचा अलीकडच्या काळातील जो वापर बघितला तर या संपदा झपाट्याने कमी होत आहे. आणि म्हणून भविष्यामध्ये आपल्याला सागरामध्ये जी वेगवेगळ्या संपदा आहे त्याचा मानवी विकासाला उपयोग होणार आहे. आणि म्हणून याचा सुद्धा अभ्यास, या सागर संपदेचा अभ्यास या विषयात केला जातो. आणि शेवटचा म्हणजे याच्यातला उपमुद्दा आहे तो म्हणजे सागरी प्रदूषण. विद्यार्थी मित्रांनो, की मानवाच्या अविवेकी वर्तनामुळे म्हणा किंवा स्वार्थी वृत्तीमुळे सागराचं मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. मग सागरी प्रदूषण कशाला म्हणतात, त्याची कारण काय आहे, त्याचे परिणाम काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचे. विशेषतः सागराच्या किनारी भागामध्ये जो पर्यटन चालतो, जो सागरी प्रवास किंवा वाहतूक चालते, किंवा त्या किनारवर्ती भागामध्ये जी शहरं आहेत, जे नागरीकरण झालेलं आहे, जे उद्योगधंद्याचा विकास झाला आहे, या सर्वांच्या माध्यमातून मैला पाणी असेल, सांडपाणी असेल किंवा इतर दूषित पाणी मोठ्या प्रमाणामध्ये सागरामध्ये जात असतं आणि त्याच्यातून सागर प्रदूषण घडून येतं. याचा आपल्याला आढावा यामध्ये घ्यायचा आहे. प्राकृतिक भूगोलाच्या व्याप्तीमधला चौथा महत्वाचा घटक आहे जीवावरण. आता जीवावरण म्हणजे काय, की जीवावरण म्हणजे पृथ्वीचा असा भाग की ज्या ठिकाणी सजीवाचं अस्तित्व आढळतं. मग त्यामध्ये प्राणी आहे, पक्षी आहे, सूक्ष्म जीवजंतू आहे किंवा आपण स्वतः मानव आहे त्या ठिकाणी. तर या जीवावरणाचा सविस्तर अभ्यास या विषयात केला जातो. मग यामध्ये सर्वात महत्वाचं हे जे वेगळे सजीव आहेत, हे जे घटक आहेत, प्राणी, पक्षी, वनस्पती, माणूस, सूक्ष्म जीवजंतू, या सर्वांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आंतरक्रिया घडत असतात. या प्रत्येकाचा एकमेकाची परस्पर संबंध आहे. परिसंस्थेची रचना आहे किंवा परिसंस्थेचं जे कार्य चालतं त्याच्यामध्ये अन्नजाळी असेल, अन्न साखळी असेल, ऊर्जा विनिमय थर असेल, या सर्वांच्या माध्यमातून आपण या आंतरक्रियांचा अभ्यास यामध्ये या उपघटकामध्ये करणार आहोत. त्याच्यानंतर अजून एक महत्वाचा भूगोल म्हटलं की भूगोलाच्या अभ्यासामध्ये एक महत्वाचा घटक आहे की वेगळ्या घटकांचं प्रादेशिक वितरण किंवा भौगोलिक वितरण आपण अभ्यासतो. आणि या घटकामध्ये प्राणी आणि वनस्पती या दोन घटकांचं जागतिक जे वितरण आहे, भौगोलिक प्रदेशांचं जे वितरण आहे, याचा अभ्यास या घटकामध्ये केला जातो. यानंतर आपला जो पाचवा इतर जे मुद्दे आहेत, या चार प्रमुख घटकां व्यतिरिक्त इतर जे घटक या विषयाच्या अभ्यासात येतात ते म्हणजे विश्व, म्हणजे विश्वाची निर्मिती कशी झाली, आपली सूर्यमाला आहे, वेगवेगळे प्रकारचे ग्रह आहेत, उपग्रह आहे, नक्षत्र आहे, काही ग्रहण आहेत, चंद्रग्रहण असेल, सूर्यग्रहण असेल, यासारख्याचा अभ्यास किंवा कालमापन. कालमापन खूप महत्वाचं आहे. वर्ष असेल, ऋतू असेल, रात्र आणि दिवस यांचं चक्र असेल, हे सर्व ही जे कालमापन आहे याचा अत्यंत शास्त्रीय अभ्यास प्राकृतिक भूगोलामध्ये केला जातो. आणि हा अभ्यास करताना अलीकडच्या काळामध्ये सुदूर संवेदन तंत्र असेल, GIS ज्याला आपण भौगोलिक माहिती प्रणाली म्हणतो, संगणक आहे, GPS आहे, या सर्वांच्या माध्यमातून आपण प्राकृतिक भूगोलाचा अत्यंत अचूक आणि शास्त्रीय अभ्यास करतो. त्याचाही आढावा आपण याच्यात घ्यायचा आहे. भूमापन हे एक महत्वाचा घटक आहे की जमिनीचा आपण वेगळ्या प्रकारची मोजणी करत असतो, मापन करत असतो. पृथ्वीचा विस्तार किती आहे, त्रिज्या किती आहे, परिघ किती आहे, तर प्रत्येक खंडाने किती भाग व्यापलेला आहे, सागर महासागराने किती भाग व्यापले, हे जे आपण भूमापन करतो, जमिनीचं मापन करतो, याचाही अभ्यास आपण प्राकृतिक भूगोलामध्ये केला. विद्यार्थी मित्र, एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी मी सांगतो की या विषयाच्या ज्ञानाचं उपयोजन दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्याच्यामुळं या विषयाची व्याप्ती वाढत आहे. म्हणून या सर्व घटकांचा अभ्यास यामध्ये केला जातो. सुरुवातीला मी सांगितलं विद्यार्थी मित्रांनो की प्राकृतिक भूगोलाची व्याप्ती कशी असावी, किंबहुना प्राकृतिक भूगोलाची व्याप्तीमध्ये कोणत्या घटकांचा प्रामुख्याने अभ्यास केला जातो, या संदर्भामध्ये वेगवेगळ्या भूगोल तज्ञांनी आपलं वैयक्तिक मत व्यक्त केलं. त्यामध्ये स्टॅलर हा अत्यंत महत्वाचा भूगोलकार आहे. भूगोलाचं लिखाण मोठ्या प्रमाणामध्ये प्राकृतिक भूगोलाबद्दल त्यांनी लिखाण केलं आहे. त्याच्यामध्ये भूमी, जल आणि हवा या तीन घटकांना प्रामुख्याने प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासामध्ये महत्व दिलं जातं. त्यानंतर WG मूर यानं एकूण 6 घटक सांगितले की यामध्ये जल आहे, हवा, भूमी, मृदा, वनस्पती आणि प्राणी या 6 प्रमुख घटकांचा अभ्यास प्रामुख्याने
प्राकृतिक भूगोलामध्ये केला जातो असं यांनी सांगितलं. त्यानंतर वालचीन हा एक अत्यंत महत्वाचा भूगोलतज्ञ आहे. यांनी बघा की जी 4 घटक सांगितले, शिलावरण आहे, वातावरण आहे, जलावरण आहे आणि जीवावरण, या 4 घटकांचा अभ्यास म्हणजे प्राकृतिक भूगोल होय. म्हणून ही सुद्धा व्याख्या हे सुद्धा वालचीन यांचं मत अत्यंत महत्वाचं मानलं जातं. यानंतर आहे आर्थर होम्स यांनी 3 महत्वाचे घटक सांगितले की ज्यांचा प्राकृतिक भूगोलाच्या व्याप्तीमध्ये समाविष्ट होतो. त्याच्यामध्ये समुद्र आहे, महासागर आहे आणि वातावरण आहे. यानंतर F.J. मॉकहाऊस या तज्ञाचं इतरांपेक्षा थोडं वेगळं मत आहे. आता यानं प्राकृतिक भूगोलाचं महत्व व्याप्तीच्या माध्यमातून स्पष्ट केलंय. याचं एक वाक्य आपण सुरुवातीला वाचूया. प्राकृतिक भूगोल हा इतर सर्व भूगोलाच्या उपशाखांचा आधार आहे, म्हणजे बेस आहे. याशिवाय इतर उपशाखांचा अभ्यास परिपूर्ण किंवा पूर्ण होऊ शकत नाही. याचं या वाक्याकडे जर आपण काळजीपूर्वक बघितलं तर या मॉकहाऊस यांचं मत काय आहे की जर तुम्हाला प्राकृतिक भूगोलाच्या कोणत्याही शाखेचा अभ्यास करायचा असेल, हवामानशास्त्र असेल, सागरशास्त्र असेल, मृदा भूगोल असेल किंवा मानवी भूगोलाची उपशाखा असेल, या कोणत्याही शाखेचा जर अभ्यास करायचा असेल तर आपल्याला एक त्याला आधार म्हणून प्राकृतिक भूगोल अभ्यासावा लागेल. म्हणून प्राकृतिक भूगोलाचं महत्व इतर शाखांपेक्षा भूगोलाच्या अधिक आहे. आणि म्हणून या ठिकाणी मॉकहाऊस यांनी असं सांगितलं की प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास जर आपण केला तर त्यामुळे आपल्याला इतर विषय अधिक चांगल्या प्रकारे शिकता येतील किंवा त्याबद्दल अधिक ज्ञान मिळेल. त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण प्राकृतिक आजच्या ऑनलाईन व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण प्राकृतिक भूगोलाची जी व्याप्ती आहे, म्हणजे प्राकृतिक भूगोलामध्ये कोणकोणत्या घटकांचा आणि उपघटकांचा टॉपिकचा आपण अभ्यास करतो हे आपण बघितलं. वेगवेगळ्या भूगोलकारांचं त्यांचं वैयक्तिक मत बघितलं. मला वाटतं नक्कीच तुम्हाला या ठिकाणी आजचा हा टॉपिक समजला असेल अशी अपेक्षा करतो. आणि पुढच्या व्याख्यानाला आपण परत पहिल्याचे प्रकरण आहे प्राकृतिक भूगोलाची ओळख किंवा परिचय, याचा पुढचा जो उपघटक आहे याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. धन्यवाद.